नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. निवडणुका हा भारतीय राजकारणाचा आत्मा मानला जातो. मग ती निवडणूक कुठलीही असो. जर महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 2019 पासून महाराष्ट्रामध्ये राजकीय घटना इतक्या वेगानं आणि इतक्या अकल्पित पद्धतीनं घडल्यात की निवडणुकांकडे लक्ष न जाणं हे आश्चर्य आहे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला, ज्याला एरवी कधी राजकारणाची फार आवड नव्हती, त्यांनाही आता महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळे प्रमुख चेहरे, त्यांच्या गेल्या काही वर्षांमधल्या हालचाली हे पाठ झाले. कारण गेल्या काही वर्षांमध्ये 2019 पासून महाराष्ट्राचं राजकारणच तसं झालंय. पण या निवडणुकांचं पेव किंवा निवडणुकांचं महत्त्व कुठपर्यंत पोहोचलंय, तर त्याचं उत्तर आहे, म्हणजे अगदी आजचं उत्तर आहे त्याचं, पतपेढीपर्यंत. हो, पतपेढीपर्यंत. म्हणजे अगदी गावागावामध्ये पतपेढ्या तुम्ही बघितलेल्या असतात. त्या पतपेढ्यांवर एक संचालक मंडळ असतं. तर मी जिल्हा बँक सुद्धा म्हणत नाहीये, मी पतपेढी म्हणतेय, जे अगदी छोटं स्वरूप असतं बँकेचं, ज्याचे काही सदस्य असतात आणि मग ते मंडळ नेमलं जातं. आता ही पतपेढी आहे कुठली ज्याच्याबद्दल मी बोलते? ही पतपेढी आहे मुंबईमधली. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांची ही पतपेढी. काय तर बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी तयार केलेली ती एक संस्था आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या पैशांचं नियोजन केलं जातं. आणि मग त्याची दरवेळेस निवडणूक होते आणि मग त्या निवडणुकीमध्ये जे सदस्य आहेत बेस्टचे ते मतदान करतात वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांचे आणि त्याच्यातनं पॅनल निवडून येतं. आत्ता या पतपेढीबद्दल का बोलतोय, तर बेस्टच्या पतपेढीबद्दल बोलण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या होत असलेल्या चर्चा आणि दोघेही भावांकडून त्याला दिला जात असलेला दुजोरा. दोनही ठाकरे बंधू यांनी 5 तारखेला एक मेळावा घेतला मुंबईमध्ये. त्याचं कारण काय होतं, तर त्याचं कारण हे होतं की दोनही भावांनी मराठी भाषेचा आग्रह धरताना पहिलीपासून 4थी पर्यंत हिंदी भाषेला विरोध केला होता, हिंदी भाषा शिकवण्याला. आणि त्याचा GR शेवटी सरकारला मागे घ्यायला लागला आणि मग त्याचा विजयी मेळावा म्हणून हे दोन्ही भाऊ एकत्र आले, जे 20 वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये झालं. याच्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलेल अशा चर्चा सुरू झाल्या आणि त्याची जी पहिली निवडणूक झाली या सगळ्या घटनांनंतरची, ती होती ह्या बेस्ट पतपेढीची. यामध्ये दोनही ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे काय झालं, तर या दोनही ठाकरे बंधूंच्या ज्या बेस्ट कर्मचारी संघटना आहेत त्यांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवली. त्यांना टक्कर कोणी दिली? त्यांना टक्कर दिली महायुतीनं, ज्यामध्ये महायुतीतल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रणित कामगार संघटना होत्या. तर दुसरीकडे कामगार संघटनांचे नेते म्हणून ओळखले जाणारे शशांकराव यांची संघटना होती. आणि या निवडणुकांचा निकाल लागत असताना चर्चा कसली होती, लक्षात काय राहिलं, तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची एकत्रितपणे लढली जाणारी ही पहिली निवडणूक. आज त्याचा निकाल आला आणि ठाकरे बंधूंना या निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही. अर्थात त्यावरून चर्चा सुरू झाल्यात, पण एवढ्याशा निवडणुकीवरून काही ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल चर्चा करायच्या का, किंवा ही निवडणूक ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भविष्यात काय होईल याची चुणूक आहे का, या शीतावरून भाताची परीक्षा करायची का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशीच आहेत. पण तरीही काही अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे या निवडणुकीचा निकाल हा महत्त्वाचा ठरतो, किंवा या निवडणुकीचा निकाल येईपर्यंत जे जे काही घडलं ते महत्त्वाचं ठरतं. त्या सगळ्याची चर्चा करावी लागेल आजच्या लक्षवेधीमध्ये. पण त्या अगोदर बघूयात निवडणूक नेमकी होती काय, त्याच्यामध्ये कोण कोण लढायला उतरलं होतं आणि निकाल काय लागला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव. दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर पहिल्याच निवडणुकीत ठाकरेंचा पराभव. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंना 0 जागा. मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बेस्ट प्रकल्पाच्या पतसंस्थेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झालाय. दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची यावर्षीची निवडणूक एरवीपेक्षा जास्त लक्षवेधी होती, कारण पहिल्यांदाच दोनही ठाकरे बंधू या निवडणुकीसाठी एकत्र आले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि राज ठाकरेंच्या मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांचं मिळून उत्कर्ष पॅनल या निवडणुकीमध्ये एकत्र आलं होतं. दोनही ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी महायुतीच्या वतीनं आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणित श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना, तर शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल
या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तिसरीकडे बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनल हेही मैदानात होते. दोनही ठाकरे मैदानात असल्यामुळं निवडणुकीचा प्रचार जोरदार झाला. दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोपही जोरदार होते. मंगळवारी या निवडणुकीचा निकाल येणं अपेक्षित होतं, पण मुंबईतला पावसाचा जोर पाहता निकाल यायला उशीर झाला. शशांकराव यांच्या शशांकराव पॅनलला 14 जागा मिळाल्या. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलला 7 जागा मिळाल्या, तर ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. निवडणुकीचा निकाल आल्यावर महायुतीच्या नेत्यांनी ठाकरेंना टोले लगावले. जिथे ईव्हीएम वर शंका घेतात, जेव्हा ते लोकसभा जिंकतात, इतर राज्याच्या निवडणुका जिंकतात, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं, निवडणूक आयोग चांगला असतो, आणि जेव्हा हरतात तेव्हाच ईव्हीएम खराब, मग तिथं निवडणूक आयोगाला दोष देणं. आता तर ह्या निवडणुका बीएसटीच्या कुठल्या होत्या? त्या तर बॅलेट पेपरवर होत्या. आता काय म्हणणार? बॅलेट पेपर काय आरोप करणार? त्यामुळे शेवटी हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे. बिलकुल यामध्ये महायुतीने जे केलेलं काम आहे त्याची पोचपावती विधानसभेत आम्हाला दिली. मला जे यश मिळालं ते जवळजवळ 4500च्या आसपास मतं मिळाली आणि रावसाहेबांना 4555 वगैरे मतं मिळाली. त्यामुळे माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही आहे, अजून उशिरापर्यंत ते चालू होतं, परंतु जास्तीत जास्त 35 मतापासून 85 मताच्या फरकामध्ये ही निवडणूक झाली आणि शिवसेनेला 2000चा आकडाही पार करता आला नाही. जसं मी म्हटलं की अवैध मतपत्रिका आहे त्यांच्यापेक्षा जास्त होत्या. त्यामुळे शिवसेनेचा पुरा बोजबारा उठलेला आहे, कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा हार स्वीकारावी. प्रश्न आहेत आणि नक्कीच हे सर्व प्रश्न हे राजकीय आहेत आणि हे राजकीय पातळीवर सोडवले गेले पाहिजेत आणि आम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळात हे होतील. दोनही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांनी एकत्रितपणे लढलेली ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळेच या निवडणुकीतील दारुण पराभव दोनही सेनेच्या चांगला जिव्हारी लागलाय. बेस्टच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी बघा, माझ्याकडे याविषयी माहिती नाही. मी परत मगाशी हे उत्तर दिलं, कारण मी या विषयात फार लक्ष दिलं नाही. या पतपेढ्यांच्या निवडणुका ह्या बेसिकली ज्या ट्रेड युनियन्स असतात त्यांची ताकद काय याच्यावरती असतात. माझ्याकडे पूर्ण माहिती नाही काय झालंय ते. पैशाचा वापर तर निश्चितपणे झाला, पण आता कसं असतं की ज्यांचा पराभव झालाय त्यांनी जर असे आरोप केले तर त्याला काही अर्थ नसतो. पण पैशाचा वापर झाला हे मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्यासकट दाखवून दिले आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला. पैशाचा वापर केला, सत्तेचा वापर केला, ईओडब्ल्यूच्या नोटिसेस पाठवलेल्या, जे शिवसेनेचे जे कामगार सेनेचे जे नेते होते त्यांना ईओडब्ल्यूच्या नोटीस पाठवल्या, खोटी आश्वासनं दिली. तर आम्ही बघतोय की 15 लाखात तुम्ही घर देणार होतात बीएसटीच्या लोकांना. म्हणजे ते मोदींनी 15 लाख जसे प्रत्येकाच्या खात्यात पाठवले तसं व्हायला नको ही अपेक्षा व्यक्त करतो. बेस्टच्या पतसंस्थेच्या निवडणूक निकालावरून दोन्ही ठाकरेंच्या एकत्रित राजकीय भविष्याबद्दल शक्यता व्यक्त करणं कदाचित योग्य ठरणारही नाही. पण बेस्ट ही मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारी व्यवस्था आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं तिथे प्राबल्य राहिले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही तोंडावर आहेत. या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या या पराभवाचं शल्य जास्त बोचणारं असेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. त्यामुळे या आधी सुद्धा म्हटल्याप्रमाणे शीतावरून भाताची परीक्षा कदाचित करता येणार नाही. मात्र सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या बाबतीत सातत्यानं होत असलेल्या चर्चा, ते निवडणुका एकत्र लढवणार का याबद्दल लढवले जाणारे तर्कवितर्क, हे सगळं बघितल्यानंतर महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष जाणार नाही आणि त्याची चर्चा होणार नाही असं होणं शक्य नाहीये. त्यामुळे आज या विषयावर बोलायचं आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकरजी. गणेशजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरोसर पुन्हा एकदा आपल्या सोबत लक्षवेधीमध्ये आहेत. प्रवीण सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार. राजकीय विश्लेषक जयंत माईणकर आपल्या सोबत चर्चेमध्ये आहेत. जयंत सर नमस्कार, बऱ्याच दिवसांनी चर्चेमध्ये आलात, स्वागत. नमस्कार.
आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे सुद्धा चर्चेत सहभागी होतात. सुनील सर, आपलंही स्वागत. नमस्कार नमस्कार. बरं गणेशजी, आज तर प्रवक्ते तुम्ही एकटेच आहात या चर्चेमध्ये, त्यामुळे आता तुमच्याकडे येते पहिल्यांदा. आनंद आहे आजच्या निकालाचा. तुमच्या सगळ्या नेत्यांच्या चेहऱ्यावर पण जाणवत होता. एरवी पतपेढीच्या निकालानं एवढा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही, तुमच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आज मात्र दिसला. कविताजी, तुमच्या चष्म्याचं जे भिंग आहे ते थोडं चमत्कारी आहे. कुणाच्या? माझ्या? आणि चष्म्यातनं तुम्ही कसं बघताय आम्हाला माहिती नाही. आम्ही नेहमीच आनंदी असतो. मी चॅनल वरती आनंदी असतो ह्याच्यावरनं किती वेळा चर्चा झालेली आहे की गंभीर चर्चा सुरू आहे आणि गणेश खणकर तुम्ही बघत असाल. त्यामुळे आम्ही पण मी राजकीय आज कार्यकर्ते म्हटलं ना आहोत. की आज प्रवक्ते तुम्ही एकटेच आहात, मग तुम्ही कशाला चिंता करताय? नाही नाही, असं काही मुळात असं आहे की मी स्वयंसेवक आहे. आणि त्यात आमच्या प्रार्थनेत म्हटलेलं आहेच की आपण निघालो, कारवा जमता जाय. आज मी एकत्र आहे, पण मला माहिती आहे की 3 मान्यवरांच्या मी घेरलेल्या अवस्थेमध्ये आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. शेवटी राजकीय विश्लेषकांच्या मध्ये एक राजकीय विश्लेषक आणि एक पक्षाचा प्रवक्ता. तुम्ही आज जे म्हणालात कविताजी, तुमची 2 वाक्य नीट माझ्या आठवणीत राहिली. तुम्ही असं म्हणालात की शीतावरून भाताची परीक्षा होत नाही आणि हे शल्य पोचणार आहे. तर हे शल्य नेमकं कोणाला पोचतं हे आम्हाला अजूनही कळलेलं नाही. आणि शीतावरून भाताची परीक्षा आहे तुमचं म्हणणं मी मान्य करतो. पण मी हे दृश्य म्हणजे असं कल्पनावर्तीत म्हणतोय की जर का निकाल थोडासा म्हणजे काल दुपारी सोशल मीडियावरून आणि काही जणांनी ती सुरुवात केली होती की 21-0 असा निकाल लागला म्हणून. आणि मी थोडं उत्सुक्यानं म्हटलं बा अजून तर मतमोजणी सुरू झालेली आहे, अजून त्याचे राऊंड संपलेले नाहीत, मतपत्रिकांचं बायफर्गेशन पूर्ण देखील झालेलं नसेल, कारण हे मतदान वेगळ्या पद्धतीचं असतं. त्या अगोदर हे सगळं सुरू झालं होतं. आणि जर का या निकालामध्ये दोन्ही ठाकरे बंधू जर का जिंकले असते तर आज दिवसभर सगळ्या चॅनलवरती कसं आता महाराष्ट्राचं राजकारण बदलणार आहे, कसं आता सगळ्यांना धुवा उडून हे सगळं पुढे जाणार आहे यावर नक्की चर्चा झाली असती. डोळे उघडून आणि नीट बघून सकाळी सामनाच्या अग्रलेखावरती चर्चा झाली असती. आम्हाला माहिती नसतं, जे सामना नेहमी वाचायचे त्यांनाही माहिती नाही आज सामन्यात काय लिहिलंय. पण इथे काही पत्रकार सामनाची चर्चा म्हणजे मुख्यमंत्र्यांना देखील प्रश्न विचारतात की सामनाच्या अग्रलेखात हे लिहिले, तुमचं यावर काय मत आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सामनाच्या अग्रलेखावर मत देण्या इतपत म्हणजे हे सगळं महाराष्ट्राच्या राजकारणात आता रोज होत आहे. विरोधक म्हणून त्यांनी त्यांच्या भूमिका मांडाव्यात, विषय रोज सकाळी उठून एक खोटा नॅरेटिव्ह सादर करायचा. म्हणजे आज बघा, ईव्हीएम वर मतदान झालेलं नाही, मतदान झालं बॅलेटवर. एकूण 15,000च्या आसपास मतदार आहेत आणि ह्यापैकी साधारणतः 12,500 म्हणजे 83 की 84% मतदान झालं. 12,500 नागरिक म्हणजे जे काही सदस्य होते त्यांनी मतदान केलं. शरदराव म्हणजे शशांकराव यांच्याशी मी आज दुपारी बोललो, माझे चांगले मित्र आहेत. 4,600च्या आसपास त्यांच्या उमेदवारांना मतं मिळाली. प्रसाद लाड यांच्या पॅनलच्या उमेदवारांना एक 4,100-200 अशी काही मतं आहेत. आणि शिवसेनेच्या म्हणजे उभाटा आणि मनसेच्या पॅनलला मिळून 2,000च्या आसपास मतं आहेत. आता मी हे बोलणं योग्य होणार नाही, परंतु जी मतं बाद ठरली, अवैध ठरलेली आहे, त्यांचा आकडा देखील यापेक्षा जास्त आहे. आता हा आकडा नेमका खरंच समोर आलेला नाही, त्यामुळे 3रं आहे की 4थं आहे आपण बोलणं योग्य होणार नाही. पण मी स्वतः बेस्ट कमिटीमध्ये काम केलेलं आहे 2022 पर्यंत, म्हणजे 2020 ते 22 अशी 3 वर्ष जवळपास मला बेस्ट कमिटीवर कोरोनाच्या काळात काम करायची संधी मिळाली. अनेक प्रस्ताव मी रोखून धरले खासगीकरणाच्या विषयावरती किंवा माहीमला जो प्लॉट अलॉट झाला होता आणि जिथे इमारत बांधण्यात आली असो, किंवा कोविडचा भत्ता असेल किंवा तिकिटीचा मुद्दा असेल, या विषयावर अनेक वेळा आमची खडाजंगी व्हायची आणि त्यावेळेला शिवसेना आणि काँग्रेस मिळून ते प्रस्ताव पास करायचे. खासगीकरणामुळे कसं कर्मचारी देशोधडीला लागणार आहे, म्हणजे खासगीकरण हा एक आता अनिवार्य भाग आहे. पण बीएसटी ज्या पद्धतीनं आणलं गेलं, त्यांची ग्रॅच्युटी द्यायची नाही, पण दुसरे विषय मात्र चालवायचे, हे मी कविताजी जवळून अनुभवलंय, कारण मी बेस्ट कमिटीमध्ये त्या काळामध्ये बरं. म्हणजे गणेश खणकर जी काय अकार्यक्षमता होती ती इथे कारणीभूत ठरली नाही, इथे काही ठाकरे ब्रँडचा वगैरे काही इश्यू नाहीये.
कार्यक्षमता नाही, याला खूप मोठा वादाची किनार आहे. यामध्ये जे प्रायव्हेटायझेशन करताना ज्या पद्धतीनं ते केलं गेलं बर. आणि मुळात कामगारांना जे काही आश्वासन दिलं होतं म्हणजे की बेस्टचे जे इश्यू पूर्तता न होते करणं, त्या इश्यूंना ऍड्रेस करण्यामध्ये जे पक्ष हरलेले आहेत ते कमकुवत ठरले आणि त्याच्यामुळे आता जे विजयी झालेले आहेत त्यांचा विजय हा बेस्टच्या इश्यूजवर झालेला आहे. याच्यामध्ये काही राजकारण किंवा ज्याच्या चर्चा होत आहेत तसं काही मुद्दा नाही असं तुमचं म्हणणं आहे. प्रवीण पुरोसर, कसा या निकालाकडे बघता? खरं तर हा खूप छोटा निकाल आहे. या निकालावरनं जसं मी आधीच म्हटलेलं आहे की यावरून काही पुढचे भाकीत नाही करतात, पण एखाद्या निवडणुकीकडे पाहताना कसं पाहता, त्या निवडणुकीची तयारी कशी करता आणि त्या निवडणुकीला सामोरे कसे जाता, हे बरंच काही सांगून जाणारं असतं. ही निवडणूक जर इतकी प्रतिष्ठेची करायची होती तर त्यासाठीची स्ट्रॅटेजी होती का ठाकरेंकडे? नाही, एक तर खरं आहे की शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झाले, वास्तव आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र, दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडणारा जो बदल जो आहे, हा बदल शिवसेनेच्या प्रामुख्याने कार्यकर्त्यांना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित असा होता. आणि त्यांना असं वाटत होतं की ही सुरुवात आहे, दोन्ही भाऊ एकत्र येत नाही. गेला कित्येक दिवस त्यांची चर्चा सुरू आहे, ते येणार की नाही, राज ठाकरे कोणता निर्णय घेतील, अशा सगळ्या आमच्या वर्तमानपत्रांमध्ये आणि माध्यमांमध्ये ज्या चर्चा सुरू होत्या, हे चर्चाचं फलित जे आहे, एंड जे झाला आहे, तो दोन्ही भाऊ एकत्र आले आणि हे जे इलेक्शन झालं पतपेढीचं, या पतपेढीच्या इलेक्शनच्या माध्यमातून ही सुरुवात होईल. हे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि एक वेगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये या दोन पक्षांकडून निर्माण झालंय, असे एक चित्र निर्माण झालं, ते वास्तव आहे. पण आत्मविश्वास किती असतो शिवसेनेचा आणि इतर पक्षांचा, किंवा ह्या डावे पक्ष जे असतील किंवा काँग्रेस असतील, हे जे काही पक्ष जे आहेत त्यांच्या राजकारणामध्ये आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये ते अति आत्मविश्वासाने वागत असतात. त्याच्यामुळे मध्यंतरी तुम्हाला माहिती असेल की लोकसभेच्या इलेक्शन मध्ये या सगळ्या पक्षांना एक मोठी एक संधी मिळाली होती आणि चांगल्या तऱ्हेने त्यांचे उमेदवार निवडून आले होते. त्याच्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे सगळे जण झोपले होते, त्यांना असं वाटलं की तोच आपल्याला फायदा इथे होईल, बरोबर, आणि मोठ्या प्रमाणात त्यांना आपटी त्या पक्षामध्ये बसली. आणि आता दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांनाही असंच वाटलं की या ही जी काही इलेक्शन जे आहे त्याच्यामध्ये सरासरी 12,000 इतके कामगार जे आहेत या सेनेकडे होते, कामगार सेनेकडे होते. एवढे जर कामगार आपल्याकडे असतील तर ते सहज आपल्याला मतदान करतील. वातावरण वेगळं आहे, दिल्लीमध्ये आणखी आंदोलन सुरू आहे, ईव्हीएम घ्यायचं की मतपत्रिका घ्यायची याच्यावर चर्चा सुरू आहे. देशभरामध्ये काऊर निर्माण झाला असताना हे दोन बंधू एकत्र, त्यांना असं वाटलं की सहज आपल्याला त्याचा फायदा होईल. त्याच्यामुळे या निवडणुकीकडे या दोन्ही बंधूंनी ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही. ते न दिल्याचं कारण एक प्रामुख्याने असं आहे की सगळ्या कामगारांमध्ये जे काही वातावरण द्यायला पाहिजे होतं ते गेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उमेदवार निवडताना ज्या चर्चा व्हायला पाहिजे होत्या, जे उमेदवार द्यायला पाहिजे होते, त्या उमेदवारांची निवड करतानाही विसंवाद होता दोन्ही गटांमध्ये. ओके, एकमेकांच्या मध्ये विसंवाद असल्यामुळे तोही प्रॉब्लेम निर्माण झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेनेची सगळ्यात आता जी स्पर्धा आहे त्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना तिथे उमेदवार दिली गेली. या सगळ्या गोष्टी याच्यात प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या की त्यांना मिळायला पाहिजे ती मतं तेवढी मिळू शकले नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कामगार सेनेचे जे अध्यक्ष आहेत सुहास सामंत यांनी जे काही सांगितलं की इथे मोठ्या प्रमाणावर अर्थशक्ती वापरली गेली, ही जरी वापरली गेली असली तरीही असं गृहीत धरूया की यापूर्वी घडलेलं आहे तसं, तरीही जर ज्या पद्धतीने मनसे आणि शिवसेनेने काम करायला पाहिजे होतं, तेवढी तयारी करायला पाहिजे होती, त्याप्रमाणे केली असती तर आताचं जे काही चित्र आहे ते कदाचित दिसलं नसतं. पण म्हणूनच हा मुद्दा आहे की हे काही फक्त याच्यामुळे ठाकरेंचं भवितव्य काय की ठाकरे ब्रँड राहिला की संपला असल्या चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. पण निवडणुका जेव्हा कळीचा मुद्दा बनलेला आहे, जेव्हा एखादा नॅरेटिव्ह स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा वीक करण्यासाठी एखादी छोटी निवडणूक सुद्धा मदत करू शकते असं जर वाटत असेल आणि त्या दृष्टीने त्या निवडणुकीकडे पाहिलं जात असेल तर मग ती निवडणूक तितकी सिरियसली घेतली जाते का? आणि जर निवडणूक सिरियसली घेतली जात नसेल तर सुनील शिंदे सर फक्त नॅरेटिव्हची लढाई खेळून हे भागण्यासारखं आहे का? नॅरेटिव्ह पसरवलं गेलं आहे हे मान्य करावं लागेल. कारण जे निवडणूक ही झाली त्याला राजकीय पार्श्वभूमी आहे त्याला,
आणि राजकीय पार्श्वभूमी अशी आहे की सारे पक्ष जे आहेत, ज्या संघटना ह्या पॅनलमध्ये उतरल्या होत्या, त्यांच्या मागे राजकीय पक्ष आहेत आणि त्या पक्षामुळे ह्या निवडणुकीला जास्त प्रसिद्धी मिळाली, महत्व आलं याचा. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळच येऊ घातल्या आहेत. त्या डिसेंबरमध्ये होतील की फेब्रुवारीमध्ये होतील हे काय अजून काही जाहीर झाले नाही, परंतु ती पार्श्वभूमी ह्या निवडणुकीला सुद्धा होती. आजची खरं म्हणजे पतपेढीची निवडणूक आहे, त्याला इतकं महत्व देण्याचं कारण नव्हतं, पण ते दिलं गेलं हे वास्तव आहे. दुसरी गोष्ट अशी की आता जी निवडणूक झाल्यानंतर जे जे आव्हान त्यांच्या समोर जे उभं आहे ते भयंकर आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये बीएसटी ही जिवंत राहिली पाहिजे. ही सर्वसामान्यांना परवडणारी अशी ही बीएसटी आहे. या बीएसटीचे कामगार सातत्याने कमी होत चाललेले आहेत. 2016 पासून या बेस्ट उपक्रमामध्ये भरती झालेली नाहीये. जवळजवळ 10,000 कोटीचा संचित तोटा त्या बीएसटी मध्ये आहे. खरंय. बसेस सुद्धा जवळजवळ 4,500 बसेस आपल्याकडे होत्या स्वमालकीच्या बीएसटीच्या, आज केवळ त्या 300 राहिलेल्या आहेत. ही सगळी जी यंत्रणा जी आहे ती उभी कशी करणार तुम्ही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न राहिला असा की महापालिका सातत्याने दरवर्षी 800 कोटी रुपये बीएसटीला देत असते. या वर्षी तर 1,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. पण बीएसटी राहिली पाहिजे, बीएसटी सर्वसामान्यांची बीएसटी आहे ती टिकली पाहिजे, याच्याबद्दल राज्य सरकारला बिलकुल काही वाटत नाही. राज्य सरकार एक पैसा देत नाही, उलट महापालिकेने बीएसटीला आर्थिक सहकार्य करावं असेच आदेश तिकडनं येत असतात. आता खरं बीएसटी टिकली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला आर्थिक पाठबळ तुम्हाला असायला पाहिजे. ते आज आर्थिक पाठबळच तुमच्याकडे बीएसटीकडे जर नसेल तर मग ती बीएसटी चालणार कशी? बरोबर. म्हणजे बीएसटीचे स्वतःचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना अग्रस्थानी न आणता बाकीचे मुद्दे आले, निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि त्याचा परिणाम हा आहे असं तुमचं म्हणणं आहे. जयंत माइंडकर सर, आता तुमच्याकडून मला जाणून घ्यायचंय, खरं तर तुम्ही हा निकाल राजकारणातला एक महत्वाचा निकाल म्हणून बघता. ठाकरे बंधूंनी या निकालाकडे जेव्हा बघताना ही काही भविष्यातली नांदी वगैरे म्हणून बघू नये, पण या निकालाचा खरंच काही त्यांच्या एकत्र येण्यावर परिणाम होईल आणि एकूण हा निकाल काय सांगतो मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका ध्यानात घेतल्या तर? आपण बोलतानाच सांगितलं क्रेडिट सोसायटी, पतपेढी वगैरे जे काही शब्द होते ते लक्षात घेतले. मी स्वतः या निवडणुकीला फारसं महत्व देत नाही, पण हे म्हणत असतानाच मी एक वाक्प्रचार वापरतो. एक प्रकारे ठाकरे बंधूंचं मनोमिलन होऊन एकत्र लढवलेली पहिली निवडणूक प्रथमाग्रासे मक्षिका पातः असं झालेलं आहे, असं माझे मित्र गणेश खणकर यांच्यापासून त्यांच्या पक्षात किंवा त्यांच्या युतीत दरेकर, प्रसाद लाड यांच्यापासून सर्वांना आनंदाच्या उकळ्या अजून काय काय फुटू शकतात त्या फुटू लागलेल्या आहेत. आता हे सगळं होत असतानाच मला एक फार महत्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे जवळपास अगदी गेल्या 4 दशक बीएमसी कव्हर करण्याचाही मला म्हणजे मी पाहण्याचा आणि अगदी इनिशियल स्टेजवर मी कव्हरही केलेला आहे. आणि तेव्हा सुद्धा सत्तेत नसलेल्या शरद राव यांच्या संघटनेचा बीएमसी आणि बीईएसटी मधला प्रभाव मी जवळून पाहिलेला आहे. मी शब्द पुन्हा एकदा सांगतो, शरद राव म्हणजे शशांक राव यांचे वडील. भाजप इकडे काय त्या वंश परंपरेला म्हणून काँग्रेसला विरोध करतो, पण त्यांना वंश परंपरेशिवाय कुठेच जाता येत नाही हे दाखवण्याकरता साधे प्रत्येक पक्षात असे दाखवण्याकरता. परंतु कामगार संघटनांच्या मध्ये शरद रावांचा प्रभाव किती होता, हिंद मजदूर किसान पंचायत, जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी, आणि शशांकराव आज तीच परंपरा चालवत आहेत. कधी कधी राजकीय दृष्ट्या आपण चुकतो. इतक्या छोट्या इलेक्शनला ठाकरे बंधूंनी 20 वर्षानंतर एकत्र येऊन तोंड द्यायचं का? कदाचित ही पॉलिटिकल चूक तर घडलेली नाहीये, मला असं वाटतंय कदाचित त्यांनी ते करायला नको होतं. त्यांनी आपली ताकद बीएमसी मध्ये दाखवायला पाहिजे होती.
सोसायटी सारख्या केवळ 12,000 सदस्य असलेल्यांच्या ठिकाणी, आणि मग त्याचे एक फार मोठ्या प्रमाणात अनालिसिस होतं. बघा, आम्हाला 4,600 मिळाले, कोणाला 4,500 मिळाले, तर ठाकरे बंधूंना एकत्र केवळ 2,000 मिळाले. हे जे काही अनालिसिस होतं, थोडीशी आपण पॉलिटिकल मॅच्युरिटी, लगेच म्हटलं की त्यांना ती पॉलिटिकल मॅच्युरिटी नाही का, आहे त्यांच्याकडे, पण कधी कधी चुका होऊ शकतात. तशी माझ्या दृष्टीने त्यांच्या हातून कदाचित चूक झालेली असेल. दुसरी गोष्ट, आज सकाळी संजय राऊत बोलताना म्हणाले, मला त्याच्याविषयी माहिती नाही. आता उपराष्ट्रपती, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपासून तर अगदी महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत, अगदी साऊथ मधल्या राजकारणापर्यंत आपली प्रतिक्रिया शिवसेनेच्या वतीने देणारे संजय राऊत यांना ही गोष्ट माहिती नव्हती का? तर माहिती होती. माहिती घेऊन सांगतो याच्याकरता, याच्या एवढंच करता, कारण त्यांना हा पराभव, प्रत्येकाला, कुठलाही कोणालाही पराभव हा जिव्हारी झोमणारच, असं म्हणण्यास शक्य नाही की पराभव झाला काही हरकत नाही. तर त्यांनी सुद्धा एक प्रकारे ठीक आहे, आता झालेलं आहे, आम्ही आमचे बघू. पण या क्रेडिट सोसायटी सारख्या, म्हणजे 20 वर्षांनी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी 12,000 क्रेडिट सोसायटी करता आपलं सर्वस्व पणाला लावणं, ही चूक तर झाली नाही ना, याच मुद्द्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं तिथे त्यांची काही प्रमाणात चूक झालेली आहे. दुसरं, आपण हे मान्य केलं पाहिजे की शशांक राव हे भारी पडलेले आहेत. असं नाहीये की प्रवीण दरेकर, प्रसाद लाड भारी पडलेले आहेत, नाही, तिथे शशांक रावच भारी पडलेले आहेत. त्याच्यामुळे या दोन गोष्टींचा विचार करता, पॉलिटिकल मॅच्युरिटी दाखवत ठाकरे बंधूंनी इथे इलेक्शन लढणं टाळायला पाहिजे होतं, असं मला वाटतं. नाही, हे बरोबर आहे आणि हा प्रश्न विचारला जाईल. आणि तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो मला खूप महत्त्वाचा वाटतो की संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, म्हणजे एकीकडे दोनही ठाकरेंच्या कामगार संघटनांनी एकत्र यायचं, ती निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यायचा एकत्रितपणे, त्याच्यानंतर याच संघटनांचे, याच पक्षांचे दोन्हीकडचे प्रवक्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी कसे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले ते म्हणायचं, आणि निकाल आपल्या विरोधात लागल्यावर मात्र आम्हाला काही याच्याबद्दलची माहितीच नाही, ही निवडणूक इतकी लहान होती. बरोबर, इतकी लहान होती तर दोन पक्ष त्यासाठी एकत्र कशासाठी आले, असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे. एकतर निर्णय घेताना तो राजकीय दृष्ट्या चुकलाय की नाही याचा विचार व्हायला पाहिजे, आणि तो चुकला असेल तर पॉलिटिकल मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे की बाबा हे चुकलंय किंवा याच्यातनं काहीतरी शिकण्यासारखं आहे. पण ते दोन्ही गोष्टी झालेल्या नाहीयेत ऍटलिस्ट शिवसेना ठाकरे गटाकडनं, हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. गणेशजी, मगाशी तुम्ही हसत होतात, त्याचं कारण तर तुम्ही मला सांगालच, पण त्याचबरोबर असंही म्हटलं जातंय की जनरली असं होतं की जेव्हा जेव्हा या निवडणुका होतात पतपेढीच्या, जी काही क्रेडिट सोसायटी आहे त्यांच्या, तेव्हा तेव्हा महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता आहे याचा खूप मोठा परिणाम त्यावर होतो, कारण बेस समिती कुणाच्या अंतर्गत आहे याचा परिणाम होतो. आत्ताच्या वेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये कुणाचीच सत्ता नाहीये, मुंबई महानगरपालिका ही राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला असा एक मुद्दा समोर आलेला आहे आज सकाळपासूनच्या ज्या चर्चा सुरू आहेत. तुम्हाला याच्यात तथ्य वाटतंय? असं आहे, म्हणजे कविताजी, आपण राजकीय विश्लेषण ऐकताना मला खरं आश्चर्य वाटतं. म्हणजे आमच्याबद्दल राग असावा मी मान्य करतो, पण एवढा तर द्वेष करू नका आमचा. म्हणजे या निवडणुकीमध्ये प्रसाद लाड यांनी त्यांच्या श्रमिक उत्कर्ष सभेच्या वतीने निवडणूक लढल्या. म्हणजे तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने उतरली आहे की त्यांनी आपली ताकद लावली, असा काही विषय नव्हता. याचं कारण ही बेसच्या पतपेढीची निवडणूक होती. आमच्या दृष्टीने आम्ही त्याच दृष्टीने ते बघत होतो. ज्या दिवशी निवडणूक होती त्या दिवशी आम्ही आमच्या वेगळ्या कार्यक्रमांमध्ये होतो. आम्ही तर कुठल्या डेपोकडे फिरकलो सुद्धा नाही. पण विचार करा, ज्यांची त्यावर गेली 10 वर्ष सत्ता, म्हणजे आज हे म्हणतात की तो यांचा विजय नाही, तो शशांक राव यांचा विजय. अहो, तुम्ही ही गोष्ट का मान्य करत नाही की 21 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडून येऊ नये? ही गोष्ट का मान्य करत नाही? या बेस्टमध्ये आज जे काही 24,000 कर्मचारी आहेत, यामध्ये विचार करा, परिवहनचे 24,000 आहेत आणि वीज विभाग जो म्हणजे ज्याला सप्लाय म्हणू शकतो आपण, याचे 4,000 आहेत. एकूण फक्त 15,000 जण त्यापैकी या पतपेढीचे सदस्य आहेत. यापैकी जे मतदार आहेत ना, 95% मतदार हे मराठी आहेत. 95%.
मग मला सांगा, तुम्ही आमचा विजय नाही म्हणा, हे सगळं तुम्ही राजकीय चूक झाली हे सगळं या निवडणुकीला या लेवल पर्यंत आणलं कुणी हो? यापूर्वी देखील बेस्टची निवडणूक होत होती ना, कधी त्याची एवढी चर्चा झाली होती का? नाही. मग ती याच वेळेला का झाली? तुम्ही हे ठरवून करत होतात, तुम्हाला हे तुमच्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि इतरांपर्यंत मेसेज द्यायचे होते. बघा असं आहे, बेस्टच्या निवडणुकीत या वेळेला जे काही मुद्दे चर्चेला आले याची कुणी चर्चा करणार नाही, कारण त्याचं श्रेय द्यायचं नाही ना हो आम्हाला. हे द्वेष किती करायचा? अहो, ज्या बंगल्यांची खरेदी झाली, म्हणजे मी होतो ना बेस्ट कमिटीत, मी स्वतः सुहास सामंतकर आणि काहीनकर, तिथे सर्व मंडळी, सुनील गणाचार्य असतील किंवा आता काँग्रेसमधनं आमच्यात आली मंडळी, ही समोर तिथे बसलेली असायची ना. प्रस्ताव रोखून धरलेत आम्ही. बेस्टच्या बोनसच्या मुद्द्यावरती मी सभात्याग करून खाली आलो. तिथे प्रतिक्रिया दिल्यानंतर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी फोनवर मला सांगितलं की साहेब, आजपर्यंत आमच्यासाठी कुणी केलं असतं तर आमची आज परिस्थिती वेगळी होती. म्हणजे मी काही, हे बघा, मी भाजपचा प्रवक्ता आहे म्हणून सोडून द्या, पण बेस्ट टिकली पाहिजे म्हणून मी नगरसेवक असताना स्वतः बोरली स्टेशनला बीएसटीच्या स्टॉपवर उभं राहून अनाउन्समेंट केली की बीएसटीतला प्रवास करा, ही आपली मराठी माणसांची बेस्ट टिकली पाहिजे. पण सत्ताधाऱ्यांना वाटत नाही. खाजगीकरणाची सुरुवात कुणी केली हो? बंगले विकत तुम्ही घेतले, तिथं कोण कर्मचारी गेला सांगा? दादर स्टेशनला तुम्ही कार्यालय विकत घेतलं, त्याची अव्वाच्या सव्वा किंमत, त्यात वापरलेलं फर्निचर, याची जर का या निवडणुकीत चर्चा झाली असेल आणि मग त्या संदर्भात बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी जर विचार केला असेल तर तुम्ही त्याला हे म्हणणार की याला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नव्हती? म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी मतदान केलं आणि त्यातल्या त्यात 95% मराठी माणसानं मतदान केलं, ते तुम्हाला नाही केलं तर त्याचं महत्व उरत नाही. अहो, या मुंबई महापालिकेत जी महापालिका, म्हणजे आमच्यावर आरोप कराल तुम्ही त्यांच्यासोबत, मी तर 10 वेळा सांगतो, होय मी नगरसेवक होतो ना, आम्हाला काय महापौर पद दिलं का? आम्हाला स्थायी समिती दिली? काय दिलं आम्हाला तुम्ही? पण जबाबदारी सगळ्यांचीच आहे. होय, मी मराठी माणूस म्हणून तिथे भांडायचो अक्षरशः. मी हे नाही म्हणणार की काय बेस्ट कमिटीत कारभार चांगला नव्हता, काही कर्मचारी होते, सुहास सामंत एवढी वर्ष काम करतायत, पण आज बीएसटी रसातळाला जात असताना ही अशी परिस्थिती का व्हावी? मी दिला होता प्रस्ताव, कविताजी सांगू तुम्हाला, की जे कर्मचारी आज 50शीला आहेत त्यांना रिटायर्ड करा, जर त्यांना VRS हवी असेल तर द्या, आणि त्यांच्या जागी जी मराठी मुलं बेस्टच्या सेवेमध्ये यायला तयार आहेत त्यांना तुम्ही घ्या. एकूण एम्प्लॉयमेंटचा प्रश्न सुटेल, त्यांना देखील बरं वाटेल. पण ग्रॅच्युटी द्यायला पैसे कुठे आहेत? बीएसटीचे प्लॉट जे त्यावेळेला आपण खाजगीकरणासाठी द्यायचं ठरवलं, त्याचं काय गणित माइंडकर मांडणार आहे तो जरा सांगाल का? मी तर याचा समोर बघितलेलं आहे. आम्ही चर्चा लावली, कसं देताना तुम्ही दिला, आज तुम्ही त्याचं हे करता. मला कळत नाही. कर्मचारी माहिती आहे त्यांची उत्सुकता. नाही तर शांत बसा, थोडं शांत बसा, मध्ये बोलू नका. मला कळत नाही म्हणजे या मराठी माणसाला तुम्ही माझं नाव सगळ्या मराठी माणसांना म्हणजे म्हणजे आज आरोप करताना तुम्ही याचा दबाव होता, त्याचा दबाव होता, याचं, अहो 95% मराठी माणसांनी काही सत्सविवेक बुद्धीने मतदान केलं नाही असं तुम्हाला म्हणायचं. पण या मुद्द्यांकडे खणकरजी, तुम्ही जरी राजकीय पक्षाचे प्रवक्ते असलात तरी मला कल्पना आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही बराच वेळ काम केलेलं आहे आणि त्यामुळे जे मुद्दे तुम्ही मांडताय ते नाकारता येण्यासारखे नाहीयेत. पाईनकर सर, याच्या उत्तरासाठी मी तुमच्याकडे येते, पण त्या अगोदर प्रसाद सर मला सांगा की निवडणूक कुठली आहे याच्यावरनं तिचे आयाम काय असतील ते ठरणार. जर पतपेढीची निवडणूक असेल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा मुद्दा त्याच्यामध्ये असेल, बेस्ट समिती काय करते कर्मचाऱ्यांसाठी हे जर तिथे इन्व्हॉल्व असेल, तर तिथे दोन बंधू एकत्र येत आहेत, मराठी माणसाचा मुद्दा, हे मुद्दे घेऊन जाणं हे राजकीय शहाणपण आहे का? किंवा या मुद्द्यांवर त्या त्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडनं चर्चा होणं हे राजकीय शहाणपण म्हणता येईल का? प्रसाद सर, तुमच्यासाठी होता प्रश्न. प्रवीण सर, आय एम सो सॉरी प्रवीण सर. आज प्रसाद नावाची खूप चर्चा झाली. मला परत पुन्हा कळेल का कविता? बरं, मी असं, मला वाटतं तुम्ही गणेश खणकर सरांचं ऐकलत का बोलणं सगळं? हो, ऐकलं. तर मुद्दा असा आहे की हे जर सगळे बेस्टचे प्रश्न असतील आणि हे प्रश्न जर त्या कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असतील, त्यावर त्यांना बोलणं अपेक्षित असेल, त्यावर त्यांना उत्तरं अपेक्षित असतील,
तर 25 वर्ष ज्या पक्षाची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर होती त्या पक्षानं हे सगळं सोडून जर ते मराठीचा मुद्दा, दोन भाऊ एकत्र येत आहेत असे नॅरेटिव्ह घेऊन जर समोर जात असतील तर त्याला राजकीय शहाणपण म्हणायचं का? नाही, निश्चितच. कसं आहे की खंडकरांनी जी एक गोष्ट सांगितली आहे की गेल्या काही वर्षांपासून बेस्टची अवस्था जी झाली आहे ती दारुण अवस्था झाली, हे वास्तव आहे. कारण आता आमच्या सुनील शिंदेनी सांगितलं सुमारे 10 लाख कोटी इतकं कर्ज आता बेस्टवर आहे. नाही, 10 लाख कोटी जर असलं गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेमधली असलेली सत्ता जी आहे ती एकवटलेली आहे प्रशासनाकडे, आणि त्याच्या सर्वार्थाने मुख्यमंत्री जे आहेत हे मुख्यमंत्र्यांचं पूर्णपणे लक्ष आहे महानगरपालिकेकडे. आता जेव्हा सहकार समृद्धी पॅनल जेव्हा इथे उभं राहिलं त्याच्यामध्ये किरण पावसकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, ठीक आहे, लहान हस्ती नाहीयेत आम्ही समजत, कारण त्याच्या पाठीमागे पूर्णपणे सरकार त्यांच्या पाठीमागे आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी गृहीत जरी धरल्या तरीही निवडणुकीच्या तोंडावरती काही सुरू झालेल्या चौकशा सरकारकडे कालावधी होता ना. जर बेस्ट मध्ये जर काही अगदी वाईट काहीतरी गोष्ट होत असेल किंवा अगदी भ्रष्टाचार होत असेल तर गेल्या अनेक दिवस होते, अनेक वर्ष गेले की त्याच्यामध्ये सरकारने जे चौकशी करता आली असती. निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळं करायचं, चौकशा करायच्या आणि कामगारांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा की हे काम करू शकत नाही. ज्यांनी गेल्या 9 वर्षापासून काम केलं, ती सोसायटी चांगली चालली, पतसंस्था चांगली चालली, मोठ्या प्रमाणात तिथे ठेवी आल्या, या सगळ्या गोष्टी गेल्या 9 वर्षापर्यंत चांगल्या चालल्याच ना. पण जेव्हा निवडणूक लागल्यानंतर त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक अशा पद्धतीने निगेटिव्ह चर्चा सुरू करायची आणि सत्तेच्या पाठीमागे गेल्यानंतर हे सगळे जे चौकशा लावायच्या याचे परिणाम निश्चितच होत असतात. आता मराठी माणूस बरोबर आहे की बाबा 90% मराठी कामगार तिथे आहेत, त्यांनी मतदान केलेलं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये जर उत्कर्ष प्राण्याला जर संधी मिळाली नसेल तर मराठी माणसांनी कुठे लक्ष दिलंय? जर मराठी माणसाला तुम्ही अशा पद्धतीने जर घडवत असाल की आणि यांनी सगळ्या चोऱ्याच केल्या असं जेव्हा सांगितलं जातं, जेव्हा चौकशा आहेत तोंडावर लावल्या जातात, तेव्हा तो मराठी माणूस पण विचार करेल अरे खरोखर असं चाललंय का? गेल्या काही काळापर्यंत आपण बघितलं की विरोधकांच्या विषयी सत्ताधारी ज्या पद्धतीने ओरड करत असतात, ज्या पद्धतीने चौकशा लावत, ज्या पद्धतीने त्यांच्या पाठीमागे वेगवेगळ्या संस्थांना लावलं जातं, तेव्हा सामान्यतः मतदार हाच विचार करत होतो, पाठीमागे बघत नाही 25 वर्षात काय झालंय, आता तुम्ही काय केलंय असं त्याच्या डोक्यात येतं. आणि आता हे जे काही घडतंय ना ते तसंच आहे. आपण सांगूया नको, पण यांनी हे 40 सहकार पॅनल जे आलं, या सहकार पॅनलनी जे काही हे जे वातावरण निर्मिती केली, ज्या पद्धतीने ही वातावरण निर्मिती सहकार पॅनलने केली, तशा पद्धतीने जर निर्मिती ही जर उत्कर्ष पॅनल जर केली असतील तर निश्चितच ही मतं वाढली असते. मी असं नाही सांगत आहे की 21 पैकी त्यांना काही 12 जागा आल्या असतात असं मी निश्चितच सांगत नाहीये, पण त्याचा फरक नक्कीच पडला असता, मराठी मतही पडली असती. पण या सगळ्या वातावरणामध्ये मराठी मतं टिकवायलाही उत्कर्ष पॅनल यशस्वी ठरलं नाही, हे मान्य केलं पाहिजे. ओके, कविताजी, मला एक विषय फक्त सांगायचा आहे, तुम्ही परवानगी दिली तर. म्हणजे चर्चा पुढे जाताना मला एक विषय सांगायचा राहून गेला. थोडक्यात सांगाल अशी अपेक्षा सर. नाही, एकच वाक्य. म्हणजे या निवडणुकी संदर्भात ज्या वेळेला दोन्ही बंधू एकत्र आले आणि ज्या वेळेला प्रचाराचा नारळ फुटला त्यावेळी सर्वात सुरुवात अगोदर ही सुहास सामंत यांनी केली. दोन्ही बंधू एकत्र आले, मराठी माणसाची एकजूट आहे, आम्हाला या मुंबईत कोणी पराभूत करू शकत नाही, ही निवडणूक आपण जिंकल्या जमा आहे, आता मुंबई महानगरपालिकेच्या तयारीला लागा, हे सुहास सामंतांचं प्रचार सभेतलं वाक्य आहे. आता यावर हे राजकीय विश्लेषक काय म्हणजे आता तुम्ही बोलताच आहात तर मग याचंही उत्तर द्या की त्यांनी मांडलेला मुद्दा चुकीचा नाहीये. प्रवीण सरांनी त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे की तुम्हाला चौकशा जर राज्य सरकारनेच लावलेल्या आहेत त्या चौकशा, मग त्या चौकशा बरोबर निवडणुकांच्या अगोदर कशा असतात आणि मग त्याच्या मागे निवडणुकांचं राजकारण नाही असं कसं म्हणायचं? मी अपेक्षाच व्यक्त करत होतो की पराभव झाल्यानंतर हा कसा पळवापळवी करायचा. मी म्हणून म्हटलं की द्वेष असावा तर किती असावा, याची पराकोटीची म्हणजे ही हद्द आहे. मला एक सांगा, मी मगाशीच एक क्लिअर केलं की 95% कामगार हा मराठी आहे. निवडणुकीच्या तोंडावरती चौकशी लावली, सत्तेचा वापर केला, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? कामगारांना काही कळत नाही का? कामगारांना स्वतःच काही 50 वर्ष 55 वर्ष ज्याचं वय झालंय, ज्याने आपल्या तारुण्यामध्ये बेस्टचं ऐश्वर्य पाहिलेलं असेल आणि आज खाजगीकरणामुळे ज्याने ही अवस्था बघितली असेल, त्याला स्वतःची बुद्धिमत्ता नाही असं तुमचं म्हणणं आहे? आणि आम्ही आरोप केले, अहो त्याला कळत नाही का काही? असं आहे खंडकरजी, म्हणजे हा मुद्दा असं म्हणून टाळता येण्यासारखा नाहीये ना. फक्त मतदानाच्या काही तास अगोदर जर हे होणार असेल तर प्रश्न उपस्थित होणार ना.
म्हणजे जर का हे समजा याच्या उलटं घडलं असतं तर चपराक लगवावली, थोबाडीत मारली, दुसऱ्या दिवशी सामनाचा अग्रलेख असता आणि त्यावर नाही आपण नाही, आज जर चर्चा तर केली जाऊ असती देत ना, पण जर तर वर कशाला जाऊया? जे झालंय त्याच्यावर बोलूयात ना. लावले ना काही तास अगोदर चौकशा झाल्या ना, त्यावेळेस संस्था गेल्या ना तपास यंत्रणा तिथे शोधायला, त्याची चर्चा झाली ना, मग ही टायमिंग साधलं गेलं असं जर त्यांनी म्हटलं तर चुकीचं काय? मी म्हटलं ना की होय पराभव झालाय, तो स्वीकारायला मन मोठं लागतं, ते तर त्यांच्यात नाही आहेत, पण इथे सुद्धा मी एक शब्द म्हणून वापरला, आमचा द्वेष असावा, मी मान्य करतो, पण पण तुम्हाला किती असं का असावा? वाटतंय की तुमचा द्वेष करतायत? म्हणजे जे झालंय त्याच्याबद्दल भाषा जर काय कुणी आहे? काही बोललं तर ते काय तुमचा द्वेष करतायत का? असं का तुम्ही ग्रह करून घेताय तुमचा द्वेष होतोय म्हणून? आमच्यावर कविताजी टीका करायला मी नेहमीच सकारात्मक घेतो. होय पराभव झाला, आम्ही लोकसभेलाही असेच हरलो होतो, 30 जागा आमच्या विरोधात आल्या, आम्ही मान्य केलं ना, आम्ही त्याच्यावर ईव्हीएम वर दोष नाही केला, आम्ही मोर्चे नाही काढले, आम्ही मान्य केलं की होय चुकीचा नॅरेटिव्ह आमच्या विरोधात गेला, आमच्या लक्षात नाही आलं, आम्ही मान्य केलं. अहो आम्ही तेच आहोत ना, आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो, पण हे का मान्य करत नाही की होय काहीतरी गडबड झाली आहे आणि याची अनेक वर्ष नाही नाही, ते कामगारांना पण जी काही त्यांनी समजा त्यांनी अमान्य जरी केलं म्हणून काय त्यांचा पराभव काय विजयामध्ये परावर्तित होणार आहे का? तो पराभवच राहणार आहे. प्रश्न त्यांनी काय मान्य करावं न मान्य करावं याचा नाहीये ना. प्रश्न हा आहे की काही तास अगोदर, मतदानाच्या काही तास अगोदर जर चौकशा लावल्या जात असतील, जर चौकशांचा डोंगर पुढे येत असेल, तर मग हा प्रश्न उपस्थित होणार आहे की हा मतदारांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न नाहीये का? ठीक आहे, मी म्हणून हा ज्याचा त्याचा बघण्याचा प्रश्न आहे. आम्ही आरोप केले म्हणून आपल्या मतदारांवरती एवढा मोठा प्रभाव पडेल की ज्यामध्ये 15,000 लोक मतदान करणार होती, त्यामध्ये 2,000 म्हणजे 7 लोकांपैकी फक्त एकानं मतदान केलं. दोघांवर परिणाम होईल, नाही नाही, हे बघा, तिघांवर पुन्हा एकदा हा प्रश्न विचारत असताना गणेश खणकरजी, कुठेही ज्यांनी चुका केलेल्या आहेत त्यांच्यावर चौकशा लावू नयेत असं म्हणण्याचं कारण नाही. जर बेस्टची ही अवस्था झाली असेल आणि त्याच्यासाठी हे जे काही सौदे केले गेलेले आहेत ते जर जबाबदार असतील तर त्याच्यावर डेफिनेटली कारवाई व्हायला पाहिजे, समर्थनच केलं पाहिजे. त्याचा प्रश्न आहे तो फक्त टायमिंगचा, त्याच्याबद्दलचा हा प्रश्न होता. माइंडकर सर. खडकर, मगाशी मी जनरली कधी मध्ये बोलत नाही, कुठल्याही चॅनल मध्ये बोलत नाही, माझा वेळ असेल तेव्हाच बोलतो, पण माझं नाव घेऊन तुम्ही बोललात, मी काय करावं राजकीय विश्लेषक, तेव्हा मी सांगितलं मला सांगू नका, मला समजतं. आता आपण कसं पाहायचं, आपण खणकर कविता राणेंच्या चष्म्याच्या भिंगापर्यंत सांगितलं की आम्हाला काय, आम्ही काय पाहायचं, नाही नाही नाही, आता जरा ऐका ना, आम्ही काय पाहायचं, कविता राणेंनी काय पाहायचं, हे जरा आमच्यावर सोडा ना. तुम्ही प्रत्येक गोष्ट एक चालकानुवर्तित या पद्धतीने चालवू शकणार नाही. राहायला सामनाचा अग्रलेख तर तुमच्या माहिती करता सांगतो, मागो वैद्य नावाच्या माजी संघ प्रवक्त्यांनी नरेंद्र मोदींवर तरुण भारत नागपूरमध्ये टीका केली होती. तुम्ही यावर बोलणार नाही, हे सगळं विषयांतर आहे. आपण येऊया फक्त क्रेडिट सोसायटीवर. काय झालं माहितीये का, तुम्ही बीएसटीच्या प्लॉट्स पासून सगळं बोललात, क्रेडिट सोसायटी या इलेक्शन बद्दल कोणीही बोललं नाहीत. मी 2 मुद्दे उपस्थित केले, मी पुन्हा त्या मुद्द्यांवर येतो. मी पहिल्यांदा सांगितलं, मी जवळपास 4 दशक बीएमसी जवळून पाहतोय. शरदराव कधीही सत्तेत नव्हते, परंतु त्यांचा कामगार संघटनांमधला इम्पॅक्ट मी अगदी जवळून पाहिलेला आहे. भलेही सत्तेत शिवसेना असायची, पण कामगार संघटनेमध्ये शरदरावांचाच इम्पॅक्ट असायचा. आज त्यांची परंपरा त्यांचे चिरंजीव शशांक चालवत आहेत. हा पहिला मुद्दा. गणेश खणकर, तुम्ही याबद्दल बोललेला नाहीत, हे पहिला मुद्दा. जर का क्रेडिट सोसायटीच्या बाबतीत काही झालेलं असेल तर मी त्याचबरोबर हेही सांगितलं की ठीक आहे, 5 जुलैला एक महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारा अतिशय चांगला एका योग्य मुद्द्याकरता, याचं कारण मी स्वतः असं मानतो की हिंदी इम्पोज करू नये या एकमेव मुद्द्याकरता जो काही एक सोहळा महाराष्ट्राने अनुभवला, हा सोहळा अनुभवल्यानंतर मला असं वाटतं, जे मी पहिल्यांदाच सांगितलेलं, त्याच्यानंतर आमचा द्वेष करा वगैरे पुढच्या शब्दांची गरजच नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं की पॉलिटिकल चूक झालेली आहे की काय ठाकरे बंधूंची, की त्यांनी या क्षेत्रात त्यांनी या निवडणुकीत उडी घेतली. आपण त्याच्याही बद्दल बोलला नाहीत.
आता तिसरा मुद्दा जो माझ्या एका मित्रांनी सांगितला, प्रवीणनी, तो अगदी बरोबर आहे. अहो, ईडी, सीबीआय सर्वच तुम्ही वापरता. आता तुम्ही राज्य सरकारकडून एन्क्वायरी जर का लावलेली असेल तर बिचारे जे कोणी 12,000 कामगार असतील त्यातले तुमच्या भाषेत 95% मराठी असू देत, त्यातलीच घाबरणं साहजिक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शरद राव हे कधीही तुमच्या बाजूनी, शशांकराव हे कधीही तुमच्या बाजूनी राहणार नाहीत. त्यामुळे हा जो काही तुमचा विजय झालेला आहे किंवा ठाकरे बंधूंचा पराभव झालेला आहे, प्रसाद लाड वगैरेंना आत्ता आनंद वाटेल, पण लक्षात ठेवा हा महायुतीचा पराभव आहे. तिसरा कोणीतरी शशांकराव निवडून आलेला आहे. ठाकरे बंधूंचा मान्य आहे, सुपडा साफ झालेला आहे, इफेक्ट आहे, परंतु त्याचबरोबर हे सरकारचा विजय आहे. हे मी सरकार, शशांकराव तुम्हाला सहकार्य करणार नाही. तुमचा हाच मुद्दा घेऊन पुढे जाते. सुनीलजी, मला एक सांगा की दोघांकडूनही, महायुतीकडूनही आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या पॅनलकडनं सुद्धा, शशांकराव यांना अंडर एस्टिमेट करण्यात आलं? नाही, तसं म्हणता येणार नाही. ओके. शशांकराव हे पूर्णपणे भाजपच्या बाजूचे आहेत. आज त्यांची पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेला मी उपस्थित क्लिअर होतं. हा, त्यांनी सरळ सांगितलं की आम्हाला सातत्याने कामगार हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार हे सहकार्य करतात, त्यांच्या मागे आम्ही आहोत. आणि हेच कशाला, त्यांनी त्यांच्या वडिलांचं पण उदाहरण दिलं होतं. ते शरदराव राष्ट्रवादी बरोबर होते, त्यावेळेला सुद्धा शरद पवार साहेबांनी सुद्धा कामगारांच्या हितासाठी जे काही मदत केली ती स्वीकारली आणि चांगल्या पद्धतीने मदत केली. ते याचा अर्थ असा की हा याच्या मागे सुद्धा जे राजकीय आहेच, राजकीय भाग आहेच. महत्वाची गोष्ट अशी आहे की ही पतपेढीची निवडणूक ही छोटी जरी असली तरी याच्या मागे राजकीय पार्श्वभूमी आहे, हे मगाशी मी सांगितलं. त्याला कारण असं आहे की एखाद्या मोठ्या निवडणुकीमध्ये आपण ज्याप्रमाणे आश्वासन देतो कामगारांना किंवा लोकांना, मी तुमच्यासाठी हे करेल, मी तुमच्यासाठी ते करेल, त्या पद्धतीने ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आश्वासन दिली गेली. 15 लाखामध्ये तुम्हाला घर मिळेल. मुंबई बाहेर जी मंडळी गेलेली आहेत, कामगार गेलेले आहेत, त्या कामगारांना पुन्हा मुंबईत आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कोविडचा भत्ता तुम्हाला मिळाला नाही, तो कोविडचा भत्ता आम्ही तुम्हाला मिळवून देऊ, अशा प्रकारचे अनेक आश्वासनं दिली गेली. आता खरं म्हणजे ही निवडणूक पतपेढीची होती की आणि लोकसभेची होती की विधानसभेची होती की महानगरपालिकेची होती हे कळायलाच मार्ग नव्हता. पण होती हे वास्तव आहे की पतपेढीची ही निवडणूक होती. आणि मग तिथे अशा प्रकारे जर प्रचार करून जर निवडणूक जिंकली असेल तर मला नाही आश्चर्य वाटत त्याच्यामध्ये की ही निवडणूक जिंकली. ठीक आहे. प्रवीण सर, मला अगदी थोडक्यात सांगा की म्हणजे आपण या संपूर्ण चर्चेमध्ये शशांकराव यांच्याबद्दल फार कमी बोललोय, पण शशांकराव यांनी 21 पैकी 14 जागा जिंकून आणण्यात निर्विवाद त्यांचं प्राबल्य प्रस्थापित झालेलं आहे या निवडणुकीमध्ये. काय यशाची कारणं होती शशांकराव यांचा? म्हणजे हा सायलेंट राहिलेला प्लेयर होता जो एकदम विजयाची पताका घेऊन हातात आला, की त्यांना ओळखण्यामध्ये ठाकरे कमी पडले? प्रामुख्याने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे जे काही नेतृत्व जे आहे ते आतापर्यंत शरदरावांनी केलं होतं. महाराष्ट्रातल्या बहुतांश महानगरपालिकांमध्ये त्यांची संघटना आजही तितक्याच प्रमाणात अगदी तुलबल्यतेने काम करते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी आहेत. आता शशांक यांनी आपल्या केंद्रस्थानी शशांक आहेत, शरदरावांच्या नंतर ते उत्तराधिकारी आहेत. शरदराव गेल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला अधिकृत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आता शिंदेनी सांगितलं की त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय, राजकारण असं आहे की आगामी काळामध्ये महानगरपालिका जर समजा शिवसेनेच्या ताब्यात परत गेली तर शशांक भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतीलच असं सांगता येणार नाही. पण आजच्या घडीला ही जी सत्ता जी आहे ते सेंट्रलाइज झालेली आहे सरकारकडे, महानगरपालिकेची आणि बेस्टची. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर सरकारच्या बरोबर आपण म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर जर आपण गेलो नाही तर ही पतसंस्था चालवणं किंवा त्याच्या चौकशांना तोंड देणं हे शशांक यांनाही शक्य नाही. आणि भारतीय जनता पक्षाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे की इतर कुठलाही भ्रष्टाचारी आपल्याकडे जर आला तर तो निष्कलंक ठरत असतो, पण इतर ठिकाणी अगदी 5 रुपयाची जर काही चोरी झाली
तर त्यांच्यावर चौकशा लागत असतात हे शशांकला चांगलं ठाऊक आहे. हम्म. त्याच्यामुळे शशांकने आज जर का निर्णय घेतला असेल भारतीय जनता पक्षाचा ऑब्वियस त्यांना ते करावंच लागेल. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर शशांकने हे जे काही यश मिळवलंय ही जी काही पार्श्वभूमी आहे ते त्यांच्या वडिलांची आहे. महानगरपालिका असेल की बेस्ट समिती असेल, या बेस्ट समितीमध्ये त्यांनी कामगारांसाठी जे काही काम केलंय त्याचं यश म्हणजे आजची ही निवडणूक आणि त्यांना मिळालेले हे जे काही 14 जागा ज्या आहेत त्या शशांकच्या वाटलं तेवढ्यासाठी चालेल. बर, ठीक आहे. आणि मग मग शशांकने वेळ काय पैसे वेळ वगैरे सर वाटले की संपत असं कोण आलेली आहे, बोलणार त्यामुळे नाही. मला तुम्हाला थांबवावं लागतं. आणि गणेश खणकरजी, अगदी थोडक्यात शेवटच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी पुन्हा विनंती करते की थोडक्यात द्या. तुमच्या सगळ्या नेत्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये किंवा बोलण्यामध्ये प्रामुख्यानं उद्धव ठाकरे यांना टोले आणले जात आहेत. लढले तर 2 ठाकरे बंधू एकत्र होते. राज ठाकरेंच्या बाबतीत मात्र तुमची भाषा कायम सौम्य आहे. काही विशेष राजकीय गणित आहेत का याच्या मागे? नाही, मला काही माहिती नाही. म्हणजे बर. असा आमचा उद्देश सुद्धा नाहीये. हम्म. कारण या संदर्भातली जी काही रोज टोलेबाजी आणि जी काही भाषा वापरली जाते त्या व्यक्तीलाच हे उत्तर दिलं जातं. बरं, मग हे सुरुवात हे त्यांनी साधारण आज केलेली. सकाळी राऊतांनी जसं उत्तर दिलं तसं झालं हे. नाही नाही नाही, अजिबात नाही. कविताजी, एक फक्त तुम्ही संधी दिली तर शशांकराव यांच्याबद्दल तुम्ही आता बोलताय तर असं आहे की कागिलकर जे बेस्ट कमिटीचं काम बघायचे ते माझ्यासोबत होते. ते ज्या प्रामाणिकतेने काम करायचे, ज्या पद्धतीनं सुहास सामंत त्यांच्याबरोबर त्यांची खडाजंगी व्हायची आणि आम्ही त्यांना पाठिंबा देत होतो हे मी बेस्ट समितीत खरोखर मनापासून बघितलेलं आहे. आणि आताही परत सांगतो, शशांकराव हे आज भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत नाहीत. तुमची माहिती चुकीची असेल. गेली 3-4 वर्ष ते आमच्या संपर्कात आहेत. ते कार्यक्रमाला येतात. माझे चांगले मित्र आहेत, माझ्याही कार्यक्रमाला येतात. पण कामगारांच्या बाबतीत त्यांची भूमिका अतिशय सडेतोड असते. ते ठीक. कामगारांच्या हिताच्या बाबतीत कुठेही तडजोड बर, करत ठीक. नाहीत. ठीक मला आहे, ठीक याचं आहे. अप्रूप वाटतं जे तुम्हाला, म्हणजे मला माहित नाही, तुम्ही शशांकराव यांना जे म्हणालात ना तरी इज अ सायलेंट प्लेअर, बट कासवाच्या गतीनं ते कामगारांच्या हितासाठी काम करत असतात, एवढं तुम्हाला नक्की सांगतो. हा, नाही, पण मी ते सायलेंट प्लेअर हे वक्तव्य नव्हतं, ते प्रश्नचिन्ह होतं माझं, ज्याचं उत्तर मी प्रवीण सरांना विचारलं होतं आणि ही सेड नो म्हणून. एनिवे, मुद्दा एवढाच आहे की निवडणूक छोटी की मोठी याच्यावरनं त्या निवडणुकीतलं यश छोटं की मोठं हे कधीच ठरत नसतं. जेव्हा एखादी व्यक्ती, एखादं पक्ष एखादी निवडणूक लढायला उतरतं तेव्हा ते किती गांभीर्यानं ती निवडणूक घेतात, ती निवडणूक लढण्या अगोदर त्यांनी आपल्या कामामध्ये किती सातत्य ठेवलेलं आहे, ती निवडणूक लढताना त्यांचे डावपेच हे किती विचारपूर्वक घेतले गेलेले आहेत, त्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडले जातात, जे उमेदवार दिले जात आहेत ते किती विचारपूर्वक दिले गेलेले आहेत, या साध्या गोष्टींचा विचार करावा लागतो. जर या गोष्टींचा विचार केला गेला नाही आणि निवडणूक ही फक्त पूर्व पुण्याईवर किंवा नॅरेटिव्हवर लढण्याचा प्रयत्न केला गेला, भावनिक मुद्द्यांवर लढण्याचा प्रयत्न केला गेला, तर ती कदाचित एकदा यश मिळवून देऊ सुद्धा शकेल. पण जे पक्ष वर्षानुवर्ष सत्तेमध्ये राहिलेले आहेत त्यांच्यासाठी ही मुभा कदाचित नसते, ही पतपेढीच्या या निवडणुकीनं दाखवून दिले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये नॅरेटिव्हची लढाई रंगणारच रंगणार आहे. पण नॅरेटिव्हची लढाई करता करता जर जमिनीवरची लढाई, निवडणुकीच्या रणांगणातली लढाई निवडणुकीच्या डावपेचाप्रमाणे लढली गेली नाही तर निकाल काय असू शकतात याची कदाचित ही झलक असेल. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.